कुणाल, मला वाटतं काही प्रश्न मला पण तुला विचारायचे आहेत. प्लीज. मी असं काही काही आर्टिकल्समध्ये वाचलंय की माणसाच्या तोंडातला आतला जो भाग असतो ना, दॅट इज फिल्दियर ऍक्च्युअली. इट हॅज मोर बॅक्टेरिया दॅन दॅट ऑन अ टॉयलेट सीट. येस. हे खरं आहे का? येस. पण मग त्याच्याबरोबर दिवसभर काम करताना असं म्हणून टाइम मध्ये आपण सांगतो की काहीतरी खा, सिप पाणी प्या, हो. गार्गल नाही, पण करा. हे झालं आयडियल पेशंट. ओके. आता तू दिवसातनं 100 पेशंट बघितलेस तर 100 आयडियल नसतील, त्याच्यात ते मे बी 20 किंवा 30 असतील. सो तू सकाळी ऑलमोस्ट 12 तास तरी मिनिमम काम करतोस, बरोबर आहे? कोणत्या पॉइंटला असं वाटतं किती तासानंतर की आता बास यार, आय कांट टेक एनी मोर ऑफ दिस, असं का? असं नाही वाटत? नाही वाटत कधी, कारण हेल्दी स्माइल देणं, तू हसवतोस, आपल्या दोघांचं प्रोफेशन खरं हो. ऑलमोस्ट सेम आहे. तू हसवतोस पण त्या हसण्यासाठी दात दात दिसावेत, ते दिसावे. मी करतो कम्प्लिटली. दातांचे खरं तर खूप सारे लोक सिरियसली घेत नाही. आपल्याकडे डेंटिस्टकडे तेव्हा जातात जेव्हा गळ्यापर्यंत काही येतं किंवा Yeah. दुखत नाही. पण युजली इट्स नॉट अबाउट हेल्थ. आय मीन डेंटिस्ट नॉर्मल हेल्थ चेकअप ऑल्सो आपण रुटीनली 40 नंतर वर्षातनं एकदा पूर्ण बॉडी चेकअप करायला पाहिजे, किंवा दर 6 महिन्यांनी डेंटिस्टकडे, 6 महिने सोडा, वर्षातनं एकदा तरी क्लीनअप करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नाही होत. राईट. नाहीतर मग दात नॉर्मली किळतात. होतं काय, आपण 10 तास काही खात नाही सपोज वर्किंग टाइम मध्ये, किंवा 8 तास, तर तोंडामध्ये आपण खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळेस ब्रश नाही करत. सकाळी ब्रश केल्यानंतर आपण ब्रेकफास्ट करतो. आयडियली आपण ब्रेस त्याच्यानंतर पण एकदा ब्रश करायला पाहिजे आपण, कारण का जवळजवळ 10-11 वाजता ब्रेकफास्ट केल्यानंतर, स्पेशली मुंबईसाठी सिटीमध्ये 3-4 वाजता लंच होतो. एक 4 तासाचा तो ब्रेक, लंच झाल्यावर परत ते ऑफिस 7-8 वाजताचा तो एक ब्रेक. तर तोंडात प्लाक अक्युमुलेट होतं. प्लाक वेन इट गेट्स कॅल्सिफाईड बिकम्स कॅल्क्युलस. ते कॅल्क्युलस तुमच्या गम मध्ये आत जाऊन डिपॉझिट होऊन ब्लिडिंग गम्स होणं, हे खूप सारे हे होतात. आणि असे पण आहेत की तुमच्या गम डिसिजेसमुळे तुम्ही जेव्हा खाता ते सगळं आतमध्ये जातं. पेरिकार्डियाटिकचा अटॅक आलेले पेशंट्स आमच्याकडे आलेले आहेत. एवढे बॅक्टेरिया आपल्या तोंडात असतात. तर एवढं माझं हे आहे की तुम्ही जर डेंटिस्टकडे वर्षातनं एकदा गेलात आणि प्रॉपर क्लीनअप केलं, डेंटिस्ट्री एक्सपेन्सिव्ह नाहीये. निग्लेक्ट आपण जे करतो ते एक्सपेन्सिव्ह आहे. डेंटिस्ट्री टाइम टू टाइम गेल्यानंतर ते स्वस्तच पडणार आहे डेफिनेटली आपल्याला. मला असं वाटतं जितके पण यंग लोक बघतायत, लहान वयापासून दाताची काळजी घ्या. तुम्ही 18 वर्षापासून जर काळजी घ्यायला लागलात, 25 वर्षाचे जेव्हा व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आयफोन जर घ्यायचा असेल, दाताची काळजी नाही घेतली, आयफोनचे सगळे पैसे कोणाकडे जातील. दाताची काळजी घेतली, तुम्हाला आयफोन टॉप ऑफ द लाईन जो असेल प्रो मॅक्स तुम्हाला घेता येईल. पण लहान वयापासून काळजी घ्या. कोणाला राईटली सेड, मंदारला 2018 मध्ये कळलं आयफोनचे मी प्राइस किती. त्याच्यानंतर जर काळजी घेतली असती दातांची, आज माझी मर्सिडीज या क्लिनिकच्या बाहेर उभी असती. पण नाही, कुणाल आणि माझं वेगळं सेटिंग आहे, माझं अरेंजमेंट, माझ्याकडून कुणाल फार पैसे घेत नाही. पण असं पण मला वाटतं ऑर्थोस्क्वेअर रिझनेबल आहे. जी लोक बाहेरून बघताय, तुम्ही जर तुमच्या देशात जर ट्रीटमेंट केली तर तुमच्याकडे BMW असेल तरी ती विकायला लागेल तुम्हाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कुठेही असाल, महाराष्ट्रात या, इंडियात या, आपल्या नियरेस्ट ऑर्थोस्क्वेअरच्या ब्रांचवर जा. आय एम शुअर लवकरच कोणाला एअरपोर्ट पिकअप पण सुरू करेल. सो एअरपोर्टला आलात की तुम्हाला गाडी पिकअप करेल, एअरपोर्टहून डायरेक्टली क्लिनिकमध्ये घेऊन जाईल. सो दाताची काळजी घ्या आणि ट्रीटमेंट इंडियात येऊन करा. डेंटल टुरिझम हा एक ऑर्थोस्क्वेअरचा पण एक खूप एक्स्ट्रा डिपार्टमेंट आहे आमच्याकडे, कारण का खूप सारे पेशंट्स म्हणजे आउट ऑफ इंडिया खूप एक्सपेन्सिव्ह आहे डेंटल ट्रीटमेंट. ते जेव्हा जेव्हा इंडियात येतात ते त्यांचं 2 कामं करतात. डेंटलकडे जातात, ते बार्बरकडे जातात, आणि थर्ड इज लाईक ते तुमचं सूट शिवायचं असेल तर ते करून घेतात. ह्या 3 जे पण पर्सनलाइज थिंग आहेत आउट ऑफ इंडिया खूप एक्सपेन्सिव्ह आहेत त्या. तर ते डेंटिस्टकडे येतातच. त्यामुळे आमच्याकडे पण खूप सारे इव्हन व्हाईट पीपल, गोरे लोक पण स्पेशली तिकडनं ट्रॅव्हल करतात डेंटल टुरिझमसाठी. कारण का इन्शुरन्स तिकडे आहेच, पण तो इन्शुरन्सचा प्रीमियम पण एक्सपेन्सिव्ह आणि सम ऑफ द पार्ट एवढा द्यायला लागतो की तुम्ही यू कॅन कॅच अ फ्लाईट, कम टू इंडिया, गेट अ ट्रीटमेंट अँड गो बॅक. तेवढं डेंटल ट्रीटमेंट तर खूप पुढची गोष्ट झाली. बरेचसे लोक मी ओळखतो, स्पेशली मी IT मध्ये पण काम केलं आणि IT मध्ये असताना मी US मध्ये होतो. IT इंजिनियर्स जे आहेत ना, ते तिकडे जाऊन केस पण कापत नाहीत माहिती, कारण तिकडे इतकं महाग असतं. जे शॉर्ट टर्म जातात ना 3-6 महिन्यासाठी, पण तू बघितलं जे पण जातात ना, जाताना तेरे नामचा सलमान खान असतात, परत येताना अॅनिमलचा रणबीर कपूर असतात.
मला वाटतं हे So, गुड इनिशिएटिव्ह जे तुम्ही केलंय yes. की आता म्हणजे दिल्ली म्हणजे पूर्ण राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोची अप टू ट्रिची पर्यंत ऑर्थो स्क्वेअरच्या ब्रँचेस आहेत, शाखा आहेत सगळीकडे. आणि वी आर ट्राईंग टू एक्सपांड ऑल ओव्हर इंडिया सून. सो कोणाल, मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुला बऱ्याचशा गोष्टी असतात दाताशी संबंधित, क्लिनिंग असतं, फिलिंग असतं, रूट कॅनल असतं, इम्प्लांट असतं. तुला सर्वात जास्ती काय करायला आवडतं? मी इम्प्लांट्सच करतो कारण Right. का आमच्याकडे 180 डॉक्टर्स आहेत. पण मी जगामध्ये सगळ्यात जास्त नंबर ऑफ डेंटल इम्प्लांट्स केलेले आहेत. ओके, कारण की मला एक्सपोजर पण 120 क्लिनिक मध्ये मिळाले. आणि मला असं लोकांना ना, आपल्या इकडे वी आर अ नंबर क्रेझी कंट्री. जगात सर्वात जास्त इम्प्लांट्स या माणसाने लावलेत जो स्क्रीन मध्ये दिसतोय. आणि नंबर सांगायचा झाला तर कोणाला किती इम्प्लांट्स आजपर्यंत लावले? 75,000 प्लस. 75,000 इम्प्लांट्स. आणि क्लिनिक 2012 मध्ये सुरू झालं, आपण आज 2024 मध्ये बसलोय. सो 12 वर्षांमध्ये 75,000 इम्प्लांट्स, म्हणजे वर्षाला 6,000 इम्प्लांट. वर्षातले 365 दिवसांपैकी संडेला कधी कधी मला क्लिनिक बंद दिसतं. सो पण नाही, मी म्हणतात मी 12 वर्ष झाली मी आउट ऑफ इंडिया नाही, जेव्हा ट्रॅव्हल नाही करत ते सोडून मी एव्हरी संडे पण सर्जरी करतो. मी काल जवळजवळ 70 इम्प्लांट्स प्लेस करून आलेलो ऑलरेडी. मी इकडे नसतो, पण संडेला ट्रॅफिक कमी असतं म्हणून मी डोंबिवली, कल्याण, ठाणे या साईडला डेफिनेटली मी ते हे करत होतो की ऑन ऍव्हरेज दिवसात 20 इम्प्लांट तरी लागतात, विच इज अ कमेंडेबल थिंग. मला वाटतं सगळे जितके पण लोक बघतात, फक्त मराठी नाही, फक्त मुंबईतली वगैरे लोक नाही, भारतीय लोक तुम्ही असाल तर एक इंडियन डॉक्टर आहे ज्यांनी जगातले सर्वात जास्त इम्प्लांट लावलेत. आणि हे कुठे कुणाला रजिस्टर्ड आहे किंवा तू ट्राय करतोय? रजिस्टर्ड आहे नाहीये, ट्राय करतोय. कारण का मी सगळे जे जुने पेशंट्स आलेले आहेत त्याचे सगळ्यांचे एक्सरेज कलेक्ट करून डॉक्युमेंटेशन बनवून देन आय गो फॉर द गिनीज बुक. राईट. पण सेकंड लेवलला पण नंतर असं कोण नाहीये हे करण्यासाठी. आणि ऍडव्हान्टेज सगळे माझे पेशंट्सच आहेत, कारण का त्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवलं एवढं. आणि सगळ्या सिटीजमध्ये म्हणजे आता सपोज मी अहमदाबादला परवा चाललोय माझे सर्जरीचे, तर अहमदाबादला पूर्ण टीव्ही मध्ये ऍड पासून सगळीकडे सर्क्युलेट होतं की डॉक्टर कोणाशी देतात. आणि मी फक्त इम्प्लांट करण्यासाठीच जातो, डेंटल इम्प्लांटसाठी. कारण का ती सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे डेंटिस्ट्रीमध्ये हे करण्यासाठी. आणि आय लव्ह, इट्स माय पॅशन, आय लव्ह इट. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे विथ युअर ड्यू परमिशन, मला पहिल्यांदा माझ्या दातात इम्प्लांट लागला होता 2017 मध्ये. आणि त्यावेळेला मला आठवतंय सगळ्या काळजी घेतलेली होती, पण ना ते इम्प्लांट जेव्हा लावला होता ना, तर तेव्हा ना असं खूप वेळ लागला होता. एकतर पेन नव्हता झाला कारण अॅनेस्थेशिया होता, पण वेळ लागला होता एवढं मला आठवतंय. मी ह्या वेळेला आता 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा मी इम्प्लांट लावायला आलो होतो लास्ट टाइम, तेव्हा मी बसलो त्या चेअरवर, इंजेक्शन दिलं अॅनेस्थेशियाचं. आम्ही गप्पा अशा मारतोय, अशा गप्पा मारत होतो. कोणाला आला, त्यांनी काहीतरी केलं, मला वाटलं ते इनिशियल काय ते क्लिनिंग वगैरे करतात ते केलं असेल. मला म्हटलं चल झालं. अरे म्हटलं इम्प्लांट कधी लावणार? तो म्हणा झाला, बसवला पण. सो आता मला वाटतं इन जस्ट 7 years तो इतका सेट झालाय त्या गोष्टीत की कळलं पण नाही इम्प्लांट कधी बसवला. आणि असा दातात असा एवढा एवढा खाली तो बसलाय आणि ते ड्रिल करून त्याच्यात तो फिट करून ते 2 मिनिटाच्या आत झाला, आय एम शुअर. सो मला वाटतं ते हाताची पण कमाल आहे. मोर दॅन द सायन्स, इट्स ऑल्सो अन आर्ट. पण आज रिझन माहितीये मंदार इकडे का आलाय? कारण का त्याची युरोप ट्रिप आहे. त्याला माहिती आहे की जर आउट ऑफ इंडिया गेला तो आणि युरोप ट्रिपमध्ये जर डेंटिस्ट त्याला जर क्लिनिंग करून नाही गेलं, पण हे मंदारचं मला आवडतं की तो प्रत्येक वेळेस आउट ऑफ इंडिया टूर जाण्याच्या अगोदर मंदार कायम येतो, क्लीनअप करून जातो. बिकॉज इट्स ऑलवेज सेफ. कारण का आउटसाइड डेंटिस्ट एवढी कॉस्टली आहे. सो मी कारण आपण जेव्हा टूरवर जातो आणि आपण एवढे शोज करतो तेव्हा आपण पैसे कमवलेलं चांगलं असतं ना. तिकडच्या डेंटिस्टने कशाला कमवायचे? सो नाही. आणि डेंटलच नाही, बाकी ट्रीटमेंट पण खूप महाग असतात बाहेर तुम्ही जाता तेव्हा. बट काय, हेल्थ इन्शुरन्स मिळणं खूप इझी असतो. डेंटल इन्शुरन्स मिळत नाही. आणि लाईक यू सेड, डेंटल गोष्टी कव्हर होत नाही. नाहीच आहे डेंटल इन्शुरन्स. एवढी पॉप्युलेशन आहे की ते एवढं लगेच येणं पण शक्य नाहीये. आउटसाइड आहे, पण आउटसाइड मध्ये 75% डेंटल इन्शुरन्स कंपनी पे करते आणि 25% तुम्ही पे करता. पण ते 25 पण खूप होतं. ते एवढे कॉस्टली आहे की तुम्ही फ्लाईट घेऊन इकडे या आणि करून जाल तरी ते. आणि बिझनेस क्लासची फ्लाईट जरी घेऊन आलात तरी ते स्वस्त पडेल तुम्हाला. सो मंदार, थँक्स फॉर युअर टाइम. आणि
एक लास्ट मंदारला आम्ही एक रॅपिड कोल्ड क्वेश्चन मी विचारणार आहे. फायर नाही आहेत बाहेर आमच्याकडे, नाही, आम्ही दोघं 40शी पार 40 झालोय जण, आता त्याच्यामुळे फक्त रॅपिड कोल्डच होऊ शकतं. सो रॅपिड कोल्ड क्वेश्चन्स, क्विक दिस थिंग. कधी स्टेजवर गोंधळून कधी काय विसरलायस का? हो, कधी कधी होतं असं की तुम्ही पुढे जाता शो मध्ये आणि मग तुम्हाला आठवतं की अरे हे मी मागे बोललोच नाही. कारण बरेचदा कॉमेडीमध्ये कॉलबॅक असतो ना, की एक जे तुम्ही बोलला तर त्याचा रेफरन्स परत येतो. मग असं होतं की अरे आता हे बोलून काही पॉईंटच नाही आहे बिकॉज तो आधीचा सुटलाय. सो हे होतं असं कधी कधी, पण खूप रेअरली, म्हणजे असं 6 महिन्यात एकदा वगैरे कधीतरी होतं असं. स्वतःला जर एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर कसं करशील? आळशी. सकाळचा कार्यक्रम का रात्रीचा शो? रात्रीचा शो. सोशल मीडियावर तुझा आवडता मीम कुठला आहे? सोशल मीडियावर आवडता मीम असा एक सांगणं अवघड आहे. मला पॉलिटिकल मीम्स खूप आवडतात. सो कुठला विचित्र फॅशन ट्रेंड आवडतो? नाही, मला असं असं जे आत्ता घालून फिरतोय असं मला आवडतं. तू शोला पण असंच जातोस? शोला मी नॉर्मली जीन्स असते, जीन्स वरती शर्ट असतो. काही कधी कधी कॉर्पोरेट वगैरे शो असेल तर मग जॅकेट म्हण किंवा हे वगैरे घालावं लागतं. जर एका दिवसासाठी नायक सारखं, हा. म्हणजे मी पॉलिटिकल नाही म्हणत आहे, पण कुठल्या सेलिब्रिटीची भूमिका करायची असेल तर कुठल्या करायला आवडेल तुला? एका दिवसासाठी जर करायचं म्हटलं तर जर बॅक इन टाइम जाता आलं तर मे बी एक दिवसासाठी पु ल देशपांडे बनायला आवडेल. हो, great. कारण त्यांनी जे क्रिएट केलं ते एक तर टाइमलेस आहे आणि ते स्वतः बोलले होते की जगात जितके देव आहेत त्यांच्या नशिबाला जितकं प्रेम नाही आलं तितकं त्याच्यावर जास्ती मला मिळालं. सो मला वाटतं ते कधीतरी एक्सपिरियन्स करायला आवडेल. आणि मग मी काही त्यांचे फोटोज बघितले की ते शिवाजी पार्कात बोलतायत आणि पूर्ण शिवाजी पार्क भरलंय. म्हणजे असं नाही की एक सेक्शन त्याचा फुल आहे, पूर्ण असं भरलंय ते. So ते आपण फॉलोईंग अजूनही त्यांचं ऐकतो सगळं. आणि त्यांनी ते फॉलोईंग तयार केलं विदाऊट सोशल मीडिया. सो ते एक दिवस आवडेल. तुझं आवडतं फूड कॉम्बिनेशन? आवडतं फूड कॉम्बिनेशन मुंबईत असल्यामुळे पावाबरोबर काही चालतं. सो मला पावभाजी खूप आवडते, वडापाव खूप आवडतो. मी आत्ता एक परवा गोव्याला मी गेलो होतो, एक मस्त तिकडचा मी गोष्ट इतक्या वेळा गोव्याला गेलो होतो. गोव्यात ना एक बन्स नावाचा एक प्रकार मिळतो, असं पुरीसारखं एक असतं आणि तिकडे मिरचीची भजी मिळते. ओके. सो मी फार तिखट खात नाही, नुसती मिरचीची भजी खाल्ली ना तर ती खूप तिखट लागते. सो बन्स आणि ती मिरचीची भजी हे मिक्स करून खा, अमेझिंग कॉम्बिनेशन आहे. मी परवाच डिस्कवर केलंय. म्हणजे तू फूडी आहेस? हो, मला आवडतं. मी असं खूप खात नाही, पण मला असं नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. तुझ्या आयुष्यात असा कुठला एक लाजिरवाणा क्षण आलेला आहे? लाजिरवाणे क्षण तर भरपूर आले तसे. एक जर असा पिक करायचा म्हटलास तर ह्याच्याबद्दल विचार करायला लागेल थोडा. मला असं वाटतं ऑफिसचा एकदा पहिलं जॉब होता MBA नंतरचा, आणि 3-4 महिनेच झाले होते मला जॉईन करून. आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ना काही अशा चोरवाटा असतात ज्या सगळ्यांना माहिती असतात पण त्या कोणी बंद करत नाही. आणि असं एक हे होतं ज्याच्यात थोडेसे ना सेल्स टीमला पैसे थोडे बिझनेसमधून एक्स्ट्रॅक्ट करता यायचे, जे ते कधी सिच्युएशन एखादी अडकली ना तर त्याच्यात ते ऍडजस्ट करायचे. सो मी त्या कॉन्फरन्समध्ये उभा राहिलो आणि मी ते बोललो होतो की बाबा हे जे पैसे आहेत ना तर हे आपण कंपनीनी क्रेडिट करायला पाहिजेत, कारण हे फ्री पैसे उरलेत सिस्टममध्ये जे लोक उगाच यूज करतायत. आणि मी ते बोललो आणि प्रेसिडेंट VP सगळे समोर बसलेत, माझे सगळे पियर्स माझ्या बाजूला बसलेत आणि सगळे असे माझ्याकडे रागाने बघायला लागले आणि मला सांगितलं बस. आणि त्याच्यानंतर तो दिवस संपेपर्यंत मला सगळे येऊन सुनवून गेले आणि मी नवीन होतो, मी एका चांगल्या इंटेन्शननी बोललो, पण मग नंतर ते मला असं कळलं की काही गोष्टी बिझनेसमध्ये असतात ज्या सोडून द्यायच्या असतात. ते असं खूप लोकांसमोर फजिती झाली असेल तर ती. सो बंदार, खूप खूप धन्यवाद आज Yes. टाइम देऊन, आणि गप्पा खूप चांगल्या होत्या. मला पण बिईंग अ फ्रेंड अजून खूप जास्त गोष्टी कळल्या ज्याच्यावरनं. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे अँड विश यू ऑल द बेस्ट. येस. आणि प्रेक्षक आणि तुझे फॅन क्लब आतुरतेने वाट बघतायत की तुझी सिरीज ऑफ कॉमेडीज कधी ऑनलाईन येत आहेत आणि ऑनलाईन कधी
ते बाय करू शकतात. येस. सो होपिंग फॉर द बेस्ट. थँक्यू.